ट्रॉफी जी आम्हाला सागर राधेश्याम म्हात्रे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली आहे आणि त्यानंतर 40% डिस्काउंट कुपन सुरेश राजाराम पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मायरा हॉस्पिटल डॉक्टर देवेनी अनंत भोईर प्रेझेंट स्पॉन्सर हे स्पेशल 40% डिस्काउंट वाउचर आपण द्यायचं आहे. वेल प्लेड हरेश अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर बोलूया आपण पुढील सामन्याकडे. पुढील सामन्याला सुरुवात समालोचन कक्षामध्ये बदल. समालोचन कक्षामधून आपण आवाज ऐकूया संदेश पाटील भिवंडीकर यांचा. धन्यवाद. आजच्या दिवसातील पुढच्या सामन्याकडे आपण बोलतोय. टॉस झालेला आहे आणि ही लढत देखील खूप चांगली आहे. मायरा इंडियन्स आणि अद्विक वॉरेस टीम यामधील पुढील सामना तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. आजच्या दिवसातील हा 5वा सामना. 5व्या सामन्याकडे आपण बोलतोय. पहा ही मॅन ऑफ द मॅच जी आहे डिलिगेट केली जात आहे सार्थकला. सार्थक आपण व्यासपीठावर यायचं आहे. हरीश नक्कीच हरीश याच्या माध्यमातून ही डिलिगेट केली गेली आहे. आपल्या खेळाडूला ही मॅन ऑफ द मॅच सार्थक आपण यायचं व्यासपीठावर. ही मॅन ऑफ द मॅच आपल्याला डिलिगेट करण्यात आलेली आहे. सर्वात कमी वयाचा असलेला खेळाडू आहे सार्थक. वय असावी 8 वय. उगवता तारा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. येणाऱ्या काळामध्ये घोळगाव गावाचं नाव उंच करू शकतं क्रिकेटच्या माध्यमातून. सार्थकला ही मॅन ऑफ द मॅच डिलिगेट केली गेली आहे हरेशच्या माध्यमातून. तुम्हाला टीम मॉनिटर पाहायला मिळेल. मॅच देखील सुरू होत आहे. मैदानाच्या आतमध्ये किरण गोलंदाज. पहिला चेंडू आणि पंचाकडून नो बॉलचा इशारा आला आणि पहा 1 to 4 नो +4. पुन्हा एकदा पंचाकडून नो बॉलचा इशारा आला. पहिल्या 2 सुरुवातीचे नो बॉल टाकलेले आहेत. नो +1 2 धावा इथे मिळत आहेत. धावा झालेल्या आहे 7 धावा धावफलकावर. कोणत्या प्रकारचा आतापर्यंत चेंडू लिगल टाकलेला नाही आहे. पहिला नो बॉलवर चौकार आला. त्यानंतर नो बॉलवर एक सिंगल आली. धावसंख्या 7 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते मायरा इंडियन्स टीम संघाच्या माध्यमातून. कॅप्टनने सांगितलं आम्ही 40 ते 50 धावा बनवण्याचा प्रयत्न करू आणि प्रयत्नानं यश सध्याच्या घडीला किरणच्या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आहे. लागोपाठचे 3 नो बॉल टाकलेत किरणने. नक्की घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. 3 नो बॉल लागोपाठचे टाकलेले आहेत. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 12 धावा 12. आता कोणाच्या हातामध्ये चेंडू दिलाय? सुधीरच्या हातामध्ये दिलाय. सुधीरला आता कमबॅक करून द्यावा लागेल. एकही चेंडू टाकलेला नाही या डावाचं आणि 12 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अद्वैत 11 अर्थात अद्वैत वॉरेस टीम थोडी संकटामध्ये आली आहे पहिल्या षटकामध्ये. बॅटर अल्पेश. पुन्हा एकदा हा लेग स्टंपच्या बाहेर वाईटने सुरुवात झाली आहे. धावसंख्या 13. पुन्हा एकदा आपण पाहतो यॉर्कर चेंडू आहे. परफेक्ट स्विंगिंग चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू टाकावेच लागतील येणारे चेंडू. पुन्हा एकदा प्ले अँड मिस डॉट चेंडू. लागोपाठचे 2 चेंडू डॉट केलेले आहे सुधीरने. शांतता क्रिकेट. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला गेलाय. स्टंपिंग चांगली गेली आहे. बॅटर मेल इथे विकेटच्या स्वरूपात आउट होत आहे. पहिला धक्का लागला इथे मायरा इंडियन्स टीम संघाला. व्हाईट प्लस विकेट आला. खूप चांगली स्टंपिंग पाहायला मिळाली. पहिला विकेट. बॅटर अल्पेशचा खेळ शांत झाला. हरीश माली मैदानात मध्ये आला. न्यू बॅटर. चांगला स्ट्रोक. गॅप मध्ये चालला चेंडू.
निघून गेला सीमारेखा पार, खणखणीत चौकार. आमच्या नावाची चर्चा सांगतोय Thank you, DJ. तुम्हाला. खूप चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते. हरीशच्या बॅट मधून हा चौकार आलाय. चांगला स्ट्रोक आहे, समोर खेळला गेलाय. स्क्वेअर लेग पंचांना चेक करायचंय की पट्टीचा नोबल आहे की नाही, तर पंचांचा हा रिव्ह्यू आहे. या पाहूया आमचे तिसरे पंच काय निर्णय देत आहेत. एक सिंगल धाव आली आहे, मात्र पंचांना बघायचं आहे की पट्टीचा नोबल आहे की नाही. फेअर डिलिव्हरी आहे. फक्त एकच धाव या चेंडूवर मिळालेली आहे. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 1 मिनिट. दिनेश भामरे. एकोणीस धावा झालेल्या आहेत. यस, कंटिन्यू. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. राऊंड द विकेटने सुधीर गोलंदाजी करतोय. ओहो, पायांवर टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त एकच धाव. इथे समोर खेळलाय, शतरक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. सुधीरने हा षटक कंप्लीट केली आहे. मिलीजुली सरकार पाहायला मिळाली. अद्वैत वॉरिस टीम संघाच्या माध्यमातून पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावा धाव फलकावर 21 धावा, 21. कुठं कुठं आमच्या नावाची चर्चा सांगतोय तुम्हाला. कुठं कुठं गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं तिथं तिथं. गोलगाव. चला फिल्डिंग लावून घ्या आपण. उद्या आई गावदेवी 40+ संघाला इन ऍक्शन मध्ये आणि जय घोलकर या टीमला इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. प्रेक्षणीय लढत असेल. 40+ चा खेळ उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. 9 वाजता तो सामना होईल या स्पर्धेच्या माध्यमातून. संतोषदादा पाटील जे सोनाली टीमचे कॅप्टन आहेत त्यांच्या माध्यमातून ही माहिती मिळाली आहे. आई गावदेवी टीम आणि जय घोलकर या टीम इन ऍक्शन मध्ये प्रेक्षणीय लढत. प्रेक्षकांचा प्रतिसाद असेल त्या सामन्याला. गोलंदाजीमध्ये गोलंदाज क्रिश आलेला आहे. षटक क्रमांक 2. थोडस वेल आपण थोडस कमी खर्च करा आपण. क्रिश गोलंदाज. हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू चांगला आहे. डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. या प्रकारचे चेंडू टाकावे लागतील अद्वैत वॉरिस टीम संघाला. क्रिश पुढचा चेंडू. हा थोडासा वेगाने टाकलेला हा चेंडू आहे, मात्र बॅटरच्या बरोबर रडार मध्ये आला आणि पाठवलं सीमारेखा पार. हे तो खणखणी चौकार. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं तिथं तिथं. गोलगाव. धाव संख्या 25 धावा धाव फलकावर 25. सिल्वर जुबली मायरा इंडस टीम संघाच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा तो शतरक्षक इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. सुधीर. 1 धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. धाव संख्या 26 धावा धाव फलकावर. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेला, मात्र इथे विकेट घेता आला नाहीये विकेट किपरला. चांगला खेळ सध्या तंत्रमुक्त खेळ तुम्हाला पाहायला मिळते. पहा मॅच सुरू असताना दुसरा बॅटर मैदानाच्या मध्ये येऊ शकणार नाहीये कॅप्टन. सो प्लीज पंचांना विदाउट परमिशन मध्ये येऊ नका. आपण मॅच ऑन आहे प्लीज.
चेंडू पूर्णपणे डॉट झालेला आहे. सो प्लीज रिक्वेस्ट टू टू टीम्स, आपसमध्ये आपण चर्चा करू नका. आपण चेंडू जर विकेट किपरच्या हातामधून जर खालती पडला असता तरच रनआउट झाला असता. हा नियम आहे टेनिस क्रिकेट बॉलचा, लक्षात घ्या. तुम्ही अजिबात नियम बनवू नका नवीन, हे नियम जुने आहेत भिवंडी टेनिस क्रिकेट बॉलचे. जेव्हा एखादा चेंडू डॉट होतो तेव्हा विकेट किपरच्या हातामध्ये डायरेक्टली जातो, तेव्हा रनआउटचा विकेट मिळणार नाही. जर हातातून स्लिप झाला, चेंडू खालती पडला तरच रनआउटचा विकेट मिळेल. हा क्रिकेटचा नियम आहे. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 26 धावा, 26. पहा पुन्हा एकदा ऑर्गनाइज कमिटीच्या या सूचना आहेत. खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचे आपण. मायरा इंडियन्स टीमचे खेळाडू मैदानामध्ये आपण थांबू नका अजिबात. हा चेंडू पहा अगदी मिडल स्टंप उखडलाय, ते बोल्ड झालाय, दांडी गुल केली आहे. प्रीमियर लीग नाव गाजतय बघावं जिथं तिथं, बोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघावं जिथं तिथं. धन्यवाद. शेवटचा चेंडू बाकी आहे षटकातील. विदाउट परमिशन मैदानाच्या आतमध्ये कोणीही होऊ नका प्लीज. घोलगाव प्रीमियर लीग 2025 ची ही संकल्पना, आपले जे नियम आहेत, जी नियमावली तुम्हाला पोचवली गेली व्हॉट्सअपद्वारे, त्या नियमांनाच तुम्ही फॉलो करायचं या स्पर्धेमध्ये. शेवटचा चेंडू आहे क्रिसच्या षटकातील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, महेश माली आलाय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा खूप चांगल्या धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज क्रिसला आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा सध्याच्या घडीला सुरू आहे. बॅटर महेश स्ट्रायकिंग वर, टीमचे कॅप्टन. चांगला स्ट्रोक गॅप मध्ये खेळलाय, शतरक्षक आहे मात्र चेंडू 1 to cup 4 येतोय जीपीएल चौकार. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 30 धावा. स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरवल पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. घेऊया एक 2 मिनिटाचा ब्रेक. ब्रेकमध्ये पुढील मॅचेस जे आहेत ते तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू. मोरिया किंग्स आणि देवेश रॉयल यानंतरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर सीताराम स्पोर्ट्स आणि एक्सिट टायगर्स इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. यानंतर युग टायटन्स आणि आई गावदेवी, त्यानंतर अद्विक वॉरियर्स आणि श्रेया स्टार या सर्व संघांना आपण इन ॲक्शन मध्ये बघणार आहोत. ब्रेक समाप्त झालेला आहे. पुन्हा एकदा कंटिन्यू मॅच कडे बोलूया आपण. तिसऱ्या षटकाला गोलंदाज सचिन पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय. धावा भरपूर चांगल्या झालेल्या आहेत. 15 ची सरासरी गाठत आहे. जर अशीच जर सरासरी राहिली तर 60च्या वरती धावा पाहायला मिळतील. सचिनचा पहिला चेंडू डावखुऱ्यात असा गोलंदाज व्हीआयपी डाईस एन कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. इथे चांगला स्ट्रोक, एक सिंगल धाव कंप्लीट. धावा 31 धावा धावफलकावर. महेश माळी आणि त्याचबरोबर अल्पेशला पाहतोय आपण खेळपट्टीवर. सचिन टू महेश. हा चेंडू पहा नो सिग्नल पंचाने, स्क्वेअर लेग पंचाने दाखवलाय, म्हणजे नो +1. 2 धावा इथे मिळत आहेत. आणि पंचांच्या या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. त्यांनी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे त्यांच्या माध्यमातून. आता लगेच दूध का दूध पाणी का पाणी एसके एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून तुमच्या समोर टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळेल. नो आहे की नाही हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. हे पाहू शकता आपण टीव्ही मॉनिटरवर, अर्थात एलईडी स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते ईस्ट ऑफ फेअर डिलिव्हरी. नक्कीच पंचांना देखील आता संध्याकाळ झाली आहे, रात्र झाली आहे, भूक तर लागलीच असेल. धावसंख्या 32 धावा धावफलकावर. भरपूर बारकाईने लक्ष ठेवावं लागतं पंचांना देखील प्रत्येक गोष्टीकडे. प्लस पॉइंट म्हणजे जे नो बॉलच्या पट्टे जे आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. बॅटर आउट
विकेट दांडीगुल आल्या ग बाया आल्या माझ्या अंगानी खेळल्या हे आल्या ग बाया. चैतन्य माली न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सचिनने सध्या तरी चांगली गोलंदाजी केली आहे, शांतता ठेवली आहे मैदानाच्या आतमध्ये. आजचा वार शुक्रवार आणि दुसरा दिवस या स्पर्धेचा. चांगला खेळ. गावातील ज्येष्ठ वरिष्ठ आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच आपण आला असाल, कुठे प्रेक्षकामध्ये बसले असाल तर आपणास विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर या. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. आता धावा इथे पूर्ण होत आहेत. फक्त 2 विकेट. बॅटर आउट. स्वयंपाक कर तू डाल भात हिऱ्या मिऱ्याची चटणी वाट स्वयंपाक कर तू डाल. चैतन्य नो स्ट्राईकला आलाय. तिसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर आउट झाला. न्यू बॅटर विराज मैदानाच्या आतमध्ये. सचिन दिमागदार गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. अनुभव लावला गेलाय. फुलटा चेंडू समोर स्ट्रेट ड्राईव्ह. क्रिकेट मध्ये सेफ फटका. टीमच्या कॅप्टन हरीशला जमला नाहीये. चेंडू सीमारेखा पार. येतोय चौकार. हिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. मिळाला बॅटर विराजच्या माध्यमातून. हा चेंडू देखील चांगला टाकला गेला. फिल्डिंग देखील तितकीच चांगली आहे. एक दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. काय घडलं तिथे पाहूया. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे स्क्वेअर लेग पंचांनी. रनआउट आहे की नाही हे देखील बघायचंय पंचांना. पंच राहुल पाटील अगदी या मॅच मध्ये 3 रिव्ह्यू त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत. कारण कोणत्या संघावर अन्याय होणार नाही या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलंय. कारण की दोन्ही संघ आपले आहेत आणि आपली स्पर्धा आहे. पहा मुख्य जो LED स्क्रीन जे आहे त्याच्यावर तुम्हाला हा रिप्लाय पाहायला मिळेल. टच अँड गो. यस. आणि बॅटर इज नॉट आउट. सेफ आहे. धावसंख्या 40 धावा धावपलकावर लागलेल्या आहे. जी अपेक्षा ठेवली होती कॅप्टनने ती अपेक्षा इथे खेळाडूने पूर्ण केलेली आहे. बॅटिंग करणाऱ्या मायरा इंडियन्स टीम संघाची आपण पाहतोय. मंगेश शेवटचा षटक आहे. हा चेंडू खराब चेंडू टाकलाय लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 41 धावा. सन्माननीय सुनील पाटील साहेबांना विनंती असेल की आपण बसून घ्यायचं व्यासपीठावर. हा चांगला स्ट्रोक आहे. चेंडू चाललाय. खणखणीत चौकार येतोय. कोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघाव जिथं तिथं. कोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघाव जिथं तिथं. कोलगाव प्रीमियर लीग नाव. पुढच्या दोन्ही टीमचे कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचा आहे. मोरिया किंग आणि देवेश रॉयल टीमचे कॅप्टन. बिग मॅच बिग फाईट यानंतर पाहायला मिळेल. तिसरा सामना देवेश रॉयलचा झाला होता. तो जिंकला होता त्यांनी. आता पुन्हा एकदा त्या टीमला इन ऍक्शन मध्ये बघणार आहोत आपण. हा चेंडू पहा. ओ माय गॉड. तिथे काय घडलंय. षटकार ठोकलाय चैतन्यने. बॅटर आउट. धन्यवाद डीजे. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आलेला आहे. प्रेम मडवी आलाय. गोलंदाज मंगेश चौकार नंतर विकेट घेऊन कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये.
षटक क्रमांक 4. त्याच्यावर क्रॅकिंग स्ट्रोक, तितकीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच धाव इथे पूर्ण केला गेला. क्रिश तिथे होता. धाव संख्या 46 धावा 46. मंगेश राऊंड द विकेटने. ओ चांगला चेंडू, स्विंगिंग चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी मंगेशची. अभिमानाचा क्रिकेट संपूर्ण घोलगाव जो आहे सध्या यूट्यूबच्या माध्यमातून, SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून सध्या आनंद घेताना सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ज्या आमच्या महिला आहेत त्या इथे येऊ शकल्या नाही, त्यांच्यासाठी ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून दाखवली गेली आहे. ओ हा चेंडू देखील चांगला जोरदार अपील होत आहे. अंबरीश भाई जज बघितला की चेंडू थोडंसं ऑफस्टिक सोडून चाललेला आहे आणि डॉट चेंडू टाकला गेला इथे मंगेशच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू या डावाचा. धावा चांगल्या झाल्यात, मात्र एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का या शेवटच्या चेंडूवर. मंगेश राऊंड द विकेटने. बॅटर आपण पाहतोय विराज. हा चांगला स्ट्रोक खेळलाय. गॅप देखील आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने निघून गेलाय. सीमा रेखा पार. चौकार. सब कहते पहिला डाव समाप्त झालेला आहे. धावपलकावर 50 धावा जोडलेल्या आहेत आणि 51 धावांचं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. पुढच्या टॉसकडे आपण बोलतोय. मोरिया किंग आणि देवेश रॉयल टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये. चला आपण सन्माननीय सुनील दादा पाटील आपण आमच्या सोबत टॉस बॉक्स मध्ये यायचे आहे. सन्माननीय नरेश दादा पाटील आपण देखील या. आपल्या दोन्ही पाहुण्यांच्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस इथे आपण करतोय. मोरिया किंग्सचा कॉल आहे. टॉसचा रिपोर्ट जो आहे इथे देवेश काटा आलेला आहे, तर म्हणजे मोरिया किंग्सने जिंकलेला आहे. पाहुण्यांच्या शुभास्ते आपण एक कोल्ड ड्रिंक्स देणार आहोत. शीतपेय जो आहे इथे दिला जात आहे. विनिंग टॉसच्या कॅप्टनला हा कोल्ड ड्रिंक्स इथे दिली जात आहे. नक्कीच पाहुण्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांनी व्यासपीठावर बसून घ्यायचंय. टॉस मोरिया किंग नावाप्रमाणेच खेळ सध्या सुरू आहे तुमचा. आणि महत्वाचा म्हणजेच मागच्या सामन्यामध्ये देवेश रॉयल टीम संघाने खूप चांगला परफॉर्मन्स करून सामना जिंकलाय. त्या संघाबरोबर खेळायचा काय मनामध्ये दर्पण की संघाला काय सांगशील? नाही, अजून तसं काही हे केलेलं नाही फिक्स. सामनेवाला पण संघ चांगलाच आहे. टॉस जिंकल्या निर्णय काय तुमचा? फील्ड करू. फील्ड करण्याचा निर्णय घेतला. किती धावांना रोखण्याचा प्रयत्न असेल देवेश रॉयल टीम संघाला? 40+. सामना रंगतदार होईल. हो नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. कॅप्टन अंकित माझ्यासोबत आहे. अंकितला एक प्रश्न नक्कीच करेल. अंकित, थोडीशी स्थिती मागच्या मॅचमध्ये थोडीशी खराब होती, मात्र एका एक पिक्चरमध्ये तुमच्या संघाच्या खेळाडूने खूप चांगला परफॉर्मन्स केला. मात्र या महत्त्वाच्या मॅचमध्ये आता बॅटिंग करायची आहे. मागच्या मॅचमध्ये देखील तुम्ही बॅटिंग केली, चांगला टार्गेट ठेवला आणि तो डिफेन्स केला. आता टीमला काय सांगशील, किती धावा बनवायचे तुम्हाला 4 षटकामध्ये? 50 पर्यंत तरी बनवायचा प्रयत्न करू. एक शेवटचा प्रश्न आहे. GPLची ट्रॉफी कोणत्या ट्रॉफीवर लक्ष आहे सध्याच्या घडीला? फर्स्ट. क्या बात आहे. सर्व संघ या स्पर्धेमध्ये मित्रांनो जिंकण्याकरिताच खेळलेला आहे. टॉस मोरिया किंग संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मिस्टर सुभाष धुमाल कॉम्बॉक्स मध्ये जोडलेले आहेत. हो टू कॉम्बॉक्स. पहा, प्रशांत पाटील यांच्या बाईकची चावी जर 4 व्हीलरची चावी जर कोणाकडे असेल त्यांनी प्रशांत पाटील यांना द्यायची आहे. चला, मॅच सुरू झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये दीपक आणि क्रिश उतरला आणि विराज गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू आहे, डॉट चेंडू आहे.
विराज बॅटची एज खूप चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते. चांगला खेळ पाहायला मिळते. धन्यवाद प्रशांत पाटील यांची 4 व्हीलरची चावी त्यांच्याकडे सोपवल्याबद्दल. स्विच इट कडक स्ट्रोक पलटी स्ट्रोक चेंडू सीमा पार चौकार. सुरुवात चांगली केली आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आणि त्याहून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. प्रकाश मडवी तुम्हाला पाहायला मिळतं फिल्डिंग पोझिशन मध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. विराज थोडस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न मात्र फिल्डिंग चांगली पाहायला मिळते अल्पेच्या माध्यमातून. झटपट क्रिकेट आयुष्यामध्ये जेवढी धावपल असतो ना तेवढा अंडरआर्मचा क्रिकेट असतो धावपल. मग स्कोररला प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवणं फार महत्वाचं आहे. कॅमेरामॅनला प्रत्येक चेंडू आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायचं. पंचांना प्रत्येक चेंडू पाहायचा आहे. हा झटपट खेळ आहे टेनिस क्रिकेट बॉलचा. अंडरआर्म क्रिकेट फेमस क्रिकेट. याच क्रिकेटने सुरुवात झाली आहे आपल्या परिसरामध्ये. 7 धावा धावफलकावर षटक झालेला आहे पूर्ण. विराटचं 7 धावा खर्च केले. आता गोलंदाजीमध्ये चैतन्य आलाय. चैतन्याला आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. मात्र बॅटर आपले हात खोळावे लागतील. स्क्वेअर चेंडू वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 8. ओ MS धोनी. आज धोनीची टीम सध्या गडबडीमध्ये आहे. टार्गेट कमी ठेवण्यात आला चेन्नई सुपर किंगने. नावाची चर्चा सांगतोय तुम्हाला. पहा या स्पर्धेमध्ये ज्या ज्या खेळाडूने सहभाग घेतलेला आहे त्या खेळाडूंसाठी आजची मेजबानी जी आहे सुरू झालेली आहे. उत्तम सोय. नक्कीच सर्वांनी जेवण करून घ्या कारण की उद्या हनुमान उत्सव अर्थातच हनुमान जयंती आहे. तर प्लीज सर्वांनी जेवण करून घ्या. उपवास सुरू होणार आहे 12च्या नंतर. हा चांगला स्ट्रोक गॅप मध्ये चालला चेंडू सीमा रेखा पार खणखणीत चौकार. बॅटर विचारपूर्वक राहिले की हा चेंडू खेळू का नको खेळू. आता डॉट चेंडू. आता कुठेतरी बॅकफुटवर टीम पाहायला मिळते. अद्वैत वॉरियर्स टीम्स. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक चेंडू चालला सीमा रेखा पार खणखणीत चौकार. धन्यवाद. ग्रामपंचायत चे सदस्य आपण पाहतोय संजयजी थळे साहेब पुन्हा एकदा या व्यासपीठावर जोडलेले आहेत. स्वीप केलाय. शतरक्षक भरपूर दूरवर आहे. पोहोचला गेलाय. एक सिंगल धाव. हरीचे प्रयत्न थोडेसे कमतरता राहिल्यात. मागच्या चेंडूवर देखील बघितलं आपण. यशवंत थले आणि राजाराम पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. जर क्रिशने जर चौकार मारला तरच. जर नाही मारले तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा असतील. चैतन्य. हा चेंडू पहा पुन्हा एकदा टाकावा लागेल. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव. धाव संख्या 18 धावा धावफलकावर. धावफलकावर. हा बॅटची एज घेतली आहे मात्र विकेट किपिंग पहा खूपच चांगली. मात्र इथे बॅटर रन आउट होईल आणि आउट कोण झालाय. ज्याच्यासाठी पारितोषिक लावला होता तो क्रिश बॅक टू डग आउट.
यशवंतजी थळे आणि त्यांच्या माध्यमातून जो पारितोषिक ठेवला होता तो पारितोषिक तुम्ही पुन्हा घेऊन जा. आय थिंक आम्ही एन्जॉयमेंट करतोय, मनाला लावून घेऊ नका. दुसरा षटक कंप्लीट झालेला आहे. तर आता इथून इक्वेशन असा आहे 12 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता, 16ची सरासरी गाठायची आहे. तेहतीस धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या एकूणच झालेले आहे. थोडीशी चुकीची दुरुस्ती इथे नक्कीच आम्ही करू. रुपेश मडवी हे देखील इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. रुपेशजी मडवी, थोडंसं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. बत्तीस धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 32, 16ची सरासरी गाठायची आहे. गोलंदाजी मध्ये तेजस आपली ट्रॅक थोडी खालती करायची. आपण एक मोठी स्पर्धा खेळत आहेत. थँक्यू. इथून प्रत्येक षटकामागे 3 तरी चौकार आले पाहिजे तरच मॅच बनेल. पहिला तर आलाय, फक्त बघत राहिले तिथे दोन्ही क्षेत्ररक्षक. चेंडू सीमा पार चौकार. आमच्या नावाची चर्चा सांगतोय तुम्हाला ये हो कुठं कुठं आमच्या नावाची चर्चा. हरीश माली नो स्ट्राईकला आहे, मात्र स्ट्रायकिंग व हरीश न्यूमॅन आलाय. त्याच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळतोय. ओहो अजून एक. हो माय गॉड, मॅच गरम केली या हरीशने. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळत आहेत. तुम्हाला ये हो कुठं कुठं गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघावं तिथं. डीजे 10-24 समीकरण. अजून एक मात्र क्षेत्ररक्षक फक्त बघत राहील. इक्वेशन 9 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. कमॉन डीजे. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघावं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघावं तिथं. तेजसचा समाचार घेताना हरेशला पाहतो मैदानाच्या आतमध्ये. झोप उडवली गोलंदाजाची हरेशने. मॅच गरम केली आहे. 9 चेंडू 20 धावा. सामना आवडला असं जोरदार टाळ्या. ओ प्ले अँड मिस. डॉट चेंडू. कमबॅक तेजसचं पाहायला मिळत आहे. 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव. 7-19. चौकार जर आला नाही तर पुढच्या षटकामध्ये संघर्ष करावा लागेल. काय फिल्डिंग होते मायरा इंडियन टीम संघाची आपण पाहतोय. अद्वित वॉरियर्स टीम थोडी अडचणीमध्ये आली आहे. तेजस फुलटॉस चेंडू हवेमध्ये. बीमर चेंडू टाकलाय. आरेशला जीवनदान मिळाले ते. आणि तिसऱ्या पंचांना इथे चॅलेंज केलेलं आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. आता मायरा इंडियन टीम संघाने बीमर आहे की नाही हा निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. झेल तर खूप चांगली पकडली आहे. पाहूया तिसरा निर्णय काय. बीमर आहे की नाही चेक करायचं आहे. चेक. आमचे तिसरे पंच संदीप पाटील आपण जरा जोडायचं आहे. आमचे पंच संदीप मैदानामध्ये आहेत. दिनेश बांबरे आपण या, कारण की हा निर्णय थोडासा टर्निंग आहे. यस बघतायत ते स्वतः बघतायत मुख्य स्क्रीनवर.
अजिबात टेन्शन घेऊ नका. आपण कोणत्याच संघावर अन्याय होणार नाहीये. पंच शातीरदार आहेत, भरपूर वर्ष ते पंचांचं काम करत आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्या. जो निर्णय आहे तुमच्यापर्यंत नक्कीच जी LED स्क्रीन आहे त्याच्यावर येईल तुमच्या समोर. बाकीच्या खेळाडूंना आपापल्या जागेवर जा, शतरक्षण लावून घ्या. पण चैतन्य चला आपण फिल्डिंग लावून घ्या. फार उशीर झाला या मॅचला. दिनेश भांबरे पंच चेक करतायत. मुख्य निर्णय जो आहे तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. सर्व आमच्याकडे बघतायत काय नक्की निर्णय आहे या चेंडूवर. पंच जागेवर जातील आणि हा निर्णय देतील तुमच्यापर्यंत. फेअर डिलिव्हरी, डॉट्स. इथं विकेट आहे. पहा, जेव्हा फलंदाज हा स्ट्रोक खेळत होता तेव्हा त्याचा पाय जो आहे तो हवेमध्ये होता. हे पाहू शकता तुम्हाला. मुख्य स्क्रीन जी आहे LED स्क्रीन त्याच्यावर पाहायला मिळत आहे. जबरदस्त हा निर्णय घेण्यात आलेला आहे तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अद्वैत वॉरियर्स टीम संघ आपण बसून घ्यायचंय डगआउट मध्ये प्लीज. बॅटर इज आउट. भरपूर स्टेप आउट झाले होते. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता हरीशने. न्यू बॅटर पाठवायचा मैदान मध्ये. मंगेश आलेला आहे मैदान मध्ये. आता येणारे 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 5 चौकार पाहायला मिळतील का प्रेक्षकांना? एकोणीस धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. 13 धावा आल्या होत्या मागच्या षटकामध्ये. महेश गोलंदाज, टीमचे कॅप्टन संकट मोचन. टीम की नैया डुबाएंगे क्या आगे चलाएंगे? गेंदबाजी के लिए बिल्कुल तैयार होते हुए महेश. काफी दर्शक जुड़ चुके, सभी का हार्दिक स्वागत. GPL में सभी का हार्दिक स्वागत. गोलंदाज महेशला आज करून दाखवायचं आहे आणि हरेशला आज काम 25 करायचं आहे. यस्पोर्ट टाइम कन्सर्न फर्स्ट वॉर्निंग पंचांनी दिलेली आहे. दुसऱ्या वॉर्निंगला सरळ पॅनल्टी दिली जाईल शतरक्षण करणाऱ्या संघाला लक्षात घ्या. आज चेंडू पहा, थोडेसे हे डाव पेच जे आहेत महेशचे वेगळे आहेत. थोडंसं फुटवर्क चेक केला फलंदाजाचा. आता बॅटरने दाखवलंय आपला फुटवर्क. महेश आहे आणि समोर हरीश आहे. मयाची ना हऱ्याची जोडी खेळपट्टीवर. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. थर्ड सो प्लीज. सेकंड आहे, थर्डला डायरेक्ट पॅनल्टी. लक्षात घ्या. तुम्ही आतमध्ये येऊ नका, बसून घ्या. हरेश बसून घ्या. तुम्ही ड्रेसिंग मध्ये आहात, बसून घ्या. चांगला स्ट्रोक, तितकीच चांगली फिल्डिंग. मॅच रंगली आहे, मॅच गरम केली. आता 18 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चौकार पाहायला मिळतील का? कडक शॉट, मात्र तितकीच चांगली फिल्डिंग. स्वप्न अधुरे राहिलेले आहेत अद्वैत वॉरियर्स टीम संघाचे. कारण की मिशन इम्पॉसिबल क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. मागच्या डावामध्ये कोणी विचार केला होता की 21 धावा येतील? अरेचा हा स्ट्रोक चांगला आहे, येतोय चौकार. एखादा बिमर चेंडू मॅच गरम करू शकतो. धन्यवाद बँजो पार्टी. तीन 13. 3 मध्ये 3 जरी आले ना, पुन्हा एकदा हा सुंदर असा हा चौकार पाहायला मिळतोय. आता इथे सुपर ओव्हर आहे, तर 2 चौकार जर आले तर सुपर ओव्हर होईल. कारण की 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे.
एखादा वाईट नो बॉल मॅच गरम करू शकतो, एखादा डॉट चेंडू पूर्ण मजबूती निर्माण होऊ शकतो. आणि आता पहा फिल्डिंग चांगली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, बॅटर आउट. ओ माय गॉड. गोलंदाजाने जेवढा जो राग होता त्या चेंडू मागे काढला. रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळाला. आता एका चेंडूचा खेळ बाकी आणि 8 धावांची आवश्यकता. मिशन इम्पॉसिबल. इथे गोलंदाज महेश आहे, जबरदस्त कामगिरी करताना. न्यू बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये. महेश, एक चेंडू 8 धावा. महेश गोलंदाज, स्ट्रायकिंग वर बॅटर आरेश. महेशला माहिती आहे सामना आपण जिंकलाय, फक्त काम 25 करायचं बाकी आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम मायरा इंडियन्स.